आत्ताच 10वीची एक्झाम संपली आहे, नक्कीच तो आनंद खूप वेगळा असतो, ती फिलिंगच वेगळी असते आणि ते सेलिब्रेट करायलाच पाहिजे. म्हणजे आता थोडं ब्रेक तर घ्यायलाच पाहिजे. पण हे लक्षात घ्या, 10वी ही फक्त सुरुवात होती. 10वी बोर्डचा मार्क सर्टिफिकेट हे फक्त तुमच्या डेट ऑफ बर्थसाठी यूज केला जातो. तर खरी कसोटी आता सुरू होते. 10वीच्या नंतरचं करिअर म्हणजेच तुमची ही फायनल आहे. तर 10वी बोर्ड नंतर ब्रेक तर घेतलाच पाहिजे, पण तो ब्रेक छोटा असावा. कारण आता तुम्हाला तुमचं करिअर कशात करायचंय त्याची तुम्हाला निवड करायची आणि तुम्हाला स्वतःला एवढं फिट करायचंय की समोर येणाऱ्या स्पर्धेला तुम्ही सहज फेस करू शकाल. म्हणजेच तुम्हाला आता तुमच्या फिटनेसवर सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे, कारण पुढे खूप कॉम्पिटिशन आहे. त्यासाठी तुम्ही आधी फिट राहणं खूप आवश्यक आहे. आणि आता छोटासा ब्रेक घेऊन लगेच डिसिजन घेणं गरजेचं आहे. आता बरीच कामं आहेत तुम्हाला. स्ट्रीम सिलेक्शन करायचं आहे, नेमकं सायन्स फील्ड निवडायचे, कॉमर्स फील्ड निवडायचे का आर्ट्स फील्ड निवडायचे, की 10वी नंतर 11वी 12वी न करता डिप्लोमा कोर्स करायचा आहे. हे डिसिजन तुम्हाला लवकर घ्यायचं आहे. आणि हे डिसिजन लवकर घेऊन तुम्ही ऑफलाईन असो, ऑनलाईन असो किंवा सेल्फ स्टडी कोणत्याही पद्धतीनं तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करायची आणि ते पण लवकरच. कारण पुढे खूप स्पर्धा आहे, आता वेळ घालून चालणार नाही. कारण बरेच मुलं असे मी बघितलेत की 10वीला टॉप तर करतात, पण त्यांना 12वी पास होण्यासाठी स्ट्रगल करावं लागतं. त्याचं कारण हेच आहे, 10वी नंतरचा जो वेळ मिळतो तो वेस्ट घालवणे आणि 11वी सुद्धा सिरियस न घेणे. आणि तुम्हाला असं पण वाटतंय 10वी सारखा आपण एखादा 1-2 महिना अभ्यास करून एक्झाम देऊयात, पण तसं नाहीये. 10वी आणि 11वी 12वी मध्ये खूप फरक आहे. तर त्यासाठी 11वी आणि 12वीला सुरुवातीपासूनच प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. तर आता ॲडमिशन झाल्यानंतर आपण अभ्यासाला लागू हे असं डोक्यातनं काढा आणि आत्ताच थोडं अभ्यासाला सुरुवात करा. आणि हो, स्ट्रीम सिलेक्शनसाठी तुम्हाला अडचण येत असेल, 10वी नंतर कशात करिअर करायचंय ते सुचत नसेल, तर कमेंटमध्ये स्ट्रीम सिलेक्शन ही कमेंट करा. नक्कीच मी तुम्हाला माझ्या परीने हेल्प करायचा प्रयत्न करेल. आणि अशाच काही अपडेट्स किंवा इन्फॉर्मेशनसाठी ह्या पेजला फॉलो करून ठेवा आणि तसेच यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा.